शक्य आहे तर आपले जे कमरेचे जे नसं असतात ते आपले पायाचे काही मसल्सची सप्लाय करतात. म्हणजे असं नाही आहे की ते पूर्ण पायाला सप्लाय करतात. पूर्ण पायाला जे सप्लाय असते ते आपल्याला कमरेच्या वरचे जे नसं असतात तिथून असते. सो जनरली हा जो लकवा शब्द आहे, लकवा जर इन्फेक्शनमुळे झालाय तर त्याचा अर्थ असा आहे की हा इन्फेक्शन जो आहे तो कमरेच्या साईडच्या वर आहे, म्हणजे पाठीला आहे किंवा मानेला आहे. सो त्याच्यामुळे जे मोठे जे नसं असतात ज्याला आम्ही म्हणतोय स्पायनल कॉर्ड, त्याच्यावरती दाब पडलाय आणि त्यामुळे एखादा पायाची ताकद कमी झाली आहे किंवा एखादा हाताची ताकद कमी झाली आहे किंवा दोन्ही पायाची ताकद कमी झाली आहे असं शक्य आहे का? कारण इन्फेक्शनमुळे कसं आहे की नसांवरती दाब पडणार, स्पायनल कॉर्डवरती दाब पडणार आणि एकदा तो दाब पर्सिस्ट राहिला म्हणजे तो तिथेच दाब जर धरून राहिलं तर मग आपली हळूहळू ताकद कमी होऊन आणि काही पेशंट्स आम्ही बघितलेत की ते टोटली बेड रिडन होऊन जातात त्याच्यामुळे. सो इन्फेक्शनमुळे लकवा होऊ शकतो, पण जनरली तो कधी होतो जेव्हा आपले मणक्याचे जे इन्फेक्शन आहे तो कमरेच्या भागाच्या वर झाले तर मग. स्पाईनचे इन्फेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलेत की फार अनकॉमन नाही आहे आणि ते ट्रीटेबल असतात. बेसिकली जसं आपण बाकीच्या शरीराचे जे इन्फेक्शन असतात त्यामध्ये आम्ही अँटीबायोटिक्स गोळ्या वगैरे देतो, तसंच सेम स्पाईनचे इन्फेक्शनच्या पण आम्ही इनिशियल ट्रीटमेंट गोळ्यांनी करू शकतो, काही इंजेक्शन्सनी करू शकतो. पण समजा एखाद्या वेळी जर इन्फेक्शनचं प्रमाण जास्ती वाढलं आणि त्यामुळे नसांवरती दाब जास्ती पडलं आणि त्यामुळे पायाची हाताची ताकद कमी झाली, तेव्हा आम्हाला ते इमिजिएटली ते इव्हॅक्युएट करावं लागतो, म्हणजे ते इन्फेक्शन काढावं लागतो.